चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गटनेते पदाचा वाद पुन्हा नागपूर विभागीय आयुक्तांकडे पोहोचलाय। संख्याबळ सिद्ध करण्याच्या न्यायालयाच्या निर्देशानंतर काल वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांच्या नेतृत्वामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले। कोर्टाच्या निर्देशानुसार आमचे 11 नगरसेवक उपस्थित होते। गटनेते पदाचा निर्णय फक्त संख्याबळाच्या आधारावरच व्हावा, तसंच काही तांत्रिक गोष्टी देखील विभागीय आयुक्तांनी पाहिल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा असल्याचं राजेश अडूर यांनी सांगितलं। हिअरिंग आली होती, मॅडमने विना ऐकून जे निर्णय घेतला होता गटनेत्याचा, ते गटनेत्याला स्टे आला। मग नंतर कोर्टाने आदेश दिले आहे दोन्ही गटाच्या ऐकायच्या, तुम्हाला 27 नगरसेवकाच्या दोन्ही नगरसेवक 27 नगरसेवक इकडे येऊन सर्वांकडे आम्ही जे आम्हाला मनाचं होतं ते चित्रमध्ये आम्ही लेखी दिले आहे। आता नंतर मॅडमच्या हातात आहे, मॅडम काय निर्णय घेणार आहे। आमचा जो अहवाल होता आम्ही मॅडमकडे सादर केला आहोत। दरम्यान चंद्रपूर महापालिकेतील वडेट्टीवार गटातील आणखी एक नगरसेवक धानोरकर गटात गेल्याची माहिती मिळते। नगरसेवक विनोद लभाने हे पूर्वी वडेट्टीवार गटासोबत होते, आता ते धानोरकर गटात सहभागी झालेले आहेत। आता आपण धानोरकर गटासोबत असल्याचं विनोद लभानेंनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना मान्य केलंय। खासदार प्रतिभा धानोरकर यांचा नगरसेवकांवर दबाव असल्यामुळेच 5 नगरसेवक त्यांच्या गटातून बाहेर गेल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांनी केला। याबाबत खासदार धानोरकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। कुठलाच दबाव नाही, शेवटी हा नगरसेवकांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी कुठल्या गटात सामील व्हायचं असं धानोरकर म्हणाले। काही आमची नेता मंडळीच्या दबावामध्ये काही नगरसेवक 1 महिन्यापासून लापता आहे, ते तुम्हाला कळवणार आहे, पूर्ण समोर सांगणार। कोणाच्या दबावामध्ये आहे? एक नेता मंडळी आहे, तुम्हाला पण माहीत आहे। म्हणायचं की खासदारांचा दबाव आहे? नाही, मी कोणाचं नाव घेत नाही, तुम्ही रोज पाहताय कमिशनमध्ये कोण येत आहे, कोणते नेते मंडळी तर तुम्हाला माहितीच आहे। नगरसेवकांमध्ये दबाव आहे, काही दबाव कोणाचाही नव्हता। शेवटी नगरसेवकाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कोणाच्या गटात सामील व्हायचं। आणि तिकडे जरी गेले असले, इकडे जरी असले तरी नगरसेवक हे सगळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आहे, त्याच्यामुळे कोण कोणाच्या गटात गेलं आणि कोण कुठं गेलं हा विषय अजिबात नाही। काँग्रेसचा गट हा कायम राहील आणि मला विश्वास आहे आज तिकडले देखील नगरसेवक त्या ठिकाणी आयुक्त मॅडमकडे अपेअर होणार आहे आणि झाल्यानंतर अंतिम गटनेत्याचा आदेश आयुक्त मॅडम देईल, त्याच्यानंतर सगळे 27 नगरसेवक एकजुटीनं राहील।